रखडलेल्या प्रकल्पग्रस्तांना घेऊन आणि जे नवीन अर्ज आलेले त्या सर्वांना घेऊन एक मोठं तीव्र जन आक्रोश आंदोलन त्या एसआरएच्या लास्ट टाइम आम्ही एसआरएच्या गेटवर हे आंदोलन केलं होतं. आता मात्र एसआरएच्या त्या इमारतीमध्ये घुसून आंदोलन करण्यात येईल. दुसरं पत्र हे आलेलं आहे. पहिलं पत्र जे आहे त्याच्यामध्ये 47 मुंबईतल्या रखडलेल्या 47 प्रकल्पांसंदर्भात आपण एक तक्रार केली होती. त्याच्या अनुषंगाने अगोदर जे पत्र आलं त्याच्यामध्ये 19 प्रकल्पांसंदर्भातले त्यांनी उत्तर दिलं होतं आणि आज उर्वरित 28 जे प्रकल्प राहिले होते त्या संदर्भातील त्यांनी माहिती दिलेली आहे. मी आजचा हा व्हिडिओ मुंबईचे तमाम झोपडपट्टीवासी आहेत, वंचितचे जे आमचे पदाधिकारी आहेत त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ बनवत आहे. मी तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे हे पत्र आलेलं आहे, उत्तर आलेलं आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे एकूण 47 प्रकल्पांपैकी 9 प्रकल्प जे आहेत त्यांना सर्वांना 13-2 अंतर्गत त्यांची कारवाई सुरू आहे. 4 प्रकल्प असे आहेत त्यांना 13-2 ची नोटीस प्रकल्पांना देऊन तो प्रकल्पच क्लोज केला आहे त्यांनी. आणि आता अजून काही रिपीटेड आहेत. त्यांनी काही योजना अशा आहेत त्यांचं म्हणणं आहे की त्याची माहिती त्यांच्याकडे नाही, त्याची विचारणा नक्कीच वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेशच्या वतीने करण्यात येईल आणि 5 प्रकल्प जे आहेत ते बंदच झालेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. अशा एकूण 47 प्रकल्पांची माहिती आज एसआरए कडनं सायंकाळी 4:30 वाजता आलेली आहे. त्याचं पत्र जे आहे ते अजून आलेलं नाही, पण सॉफ्ट कॉपी या ईमेलच्या माध्यमातून आलेली आहे सॉफ्ट कॉपी. आता याच्या जे 47 प्रकल्प आहेत त्याच्यावर त्यांच्यावर एसआरए कडनं जी काही कारवाई झाली आहे त्याची संपूर्ण माहिती घेतली जाणार आहे. आणि मी मुंबईतल्या त्या तमाम जनतेला सांगू इच्छितो की आपण जे विषय दिलेले आहेत त्या विषयावर सातत्याने वंचित बहुजन आघाडीचे शिष्टमंडळ एसआरए कडे फॉलोअप करत आहे. या 47 प्रकल्पाच्या नंतर जेव्हा अजून रखडलेल्या प्रकल्पाच्या नागरिकांना ह्याची माहिती मिळाली त्यांनी पुन्हा आपल्याकडे फॉर्म भरून दिलेले आहे, अर्ज केलेले आहेत. असे अजून अधिक आपल्याकडे तक्रारी आलेल्या आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून एसआरएचे जे अधिकारी आहेत, सीओ साहेब आहेत, त्यांनाही मी सांगू इच्छितो की जोपर्यंत या नागरिकांचे प्रश्न सुटणार नाहीये तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी हा त्याचा लढा सुरूच राहील. अजून पुन्हा त्यांना एक सूचना करतो की पुढच्या 30 दिवसांमध्ये आपण जे आम्हाला लिहून दिलेलं आहे ह्याचे आपण जी काही कारवाई केलेली आहे त्याचे सुद्धा एक प्रत आम्हाला हवी आहे. आणि जर प्रश्न पुढच्या 30 दिवसांमध्ये योग्य ते उत्तर आम्हाला आले नाही तर आम्ही सांगितल्याप्रमाणे धडकतू आम्ही तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्या सर्व रखडलेल्या प्रकल्पग्रस्तांना घेऊन आणि जे नवीन अर्ज आलेले त्या सर्वांना घेऊन एक मोठं तीव्र जन आक्रोश आंदोलन त्या एसआरएच्या लास्ट टाइम आम्ही एसआरएच्या गेटवर हे आंदोलन केलं होतं. आता मात्र एसआरएच्या त्या इमारतीमध्ये घुसून आंदोलन करण्यात येईल. इतकी सूचना मी एसआरएच्या तमाम ते जे अधिकारी आहेत, जे सीओ साहेब आहेत त्यांना देऊ इच्छितो. आणि जे प्रकल्पग्रस्त त्यांनाही सांगू इच्छितो की आपण जे काही तक्रारी आमच्याकडे केलेल्या आहेत आम्ही त्याच्या अनुषंगाने त्याचा पाठपुरावा करत आहोत. वेळोवेळी व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या मेसेजच्या माध्यमातून आम्ही आपणास त्याची उत्तर देत राहू. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद.